7:30 वाजलेले तेव्हा काल रात्री आम्ही इथंच बाहेर मस्त गोदडे वगैरे टाकून इथं झोपलो होतो आणि सकाळी 7:30 वाजता बघा किती मस्त ऊन आलेले त्यामुळे 7:30 वाजताच उठलो आणि मुंबईला असले की 10-11 वाजेपर्यंत झोप येत नाही हे बघा आणि ऊन खूप होतं त्याच्यामुळे इथं बॉबी इथं झोपलाय आतमध्ये पवन पण होता पवन ते गेला लवकर घरी तर आता मी पण जातो फ्रेश वगैरे होऊ व्हिडिओमध्ये असंच कंटिन्यू राहा आणि असंच प्रेम देत राहा चला जाऊ घरी तर आम्ही आता आंघोळ वगैरे केली मस्त फ्रेश वगैरे झालो इथं पवनच्या घरी येऊन मस्त जेवण वगैरे पण केलंय आता आणि इकडे मस्त झाडाच्या सावलीखाली बसलोय तर आता पवन पण तयारी करतोय कपडे वगैरे घालतोय तर आम्हाला जायचंय बाहेर मस्त फिरायला आता तर आम्ही पण तयारी करतो तुम्हाला भेटू पुढं तर आत्ता तिकडून तयारी वगैरे करून आलोय मस्त तिकडे पवन पण तयारी करतोय शर्ट वगैरे घालतोय तिकडे बॉबी बघा मागं दिसतोय का अंधारात अत्तर लावतोय तिकडे गाडी उभा त्या गाडीवर जाऊन मस्त आता टोपी घातली उन्हात आणायची मस्त आता मला गॉगल देणार आहे गॉगल नाही भेटणार गॉगल मला लागतो डोळ्यांना प्रॉब्लेम होतो माझ्या खूप बघा पवनचं शर्ट बघा नवीन तरी बघा आता आम्ही निघलो इकडनं ते दोघं बसलेत गाडीवर ऊन लागेल म्हणून सगळ्यांनी डोक्याला तोंडाला बांधलेलं आहे इथं लय मोठं लग्न आहे आता मंडप बांधला सगळ्या गाड्या शाळेतले बसले मराठा घेऊन रिक्षा चालली सडक पडली तिथे टर्न बघा याला ऋतिकने ब्लॉक करून टाकले त्याच्या घरी जेवायला नाही गेला रुमाल बांधायचा कसं ते शिकून घ्या पवनकडून गाडीहून चालता रुमाल निघला रुमाल बांधायला खास गाडी थांबवली त्याने बसा आता परत ठीक आहे उतरवतो काय माहिती आता नवीन ऊन बघा किती ऊन खूप मजा वाटते ऊन तुम्ही कधी बघितलंय का तर कशाला आता गाडीत तेल टाकायला आलोय ढकल पैसा पैसा मामाकडे पैसा ते कालचे घेतलेले ती बाबा फक्त 500 राहिले जातं तुला उत्तर म्हणतो ते जाय ना गाणं नाही ते जाय ना झालं काय करू मग उतरायचं कशाला त्यासाठी पुढे देऊ रस्ते ते येतोय पण पुढे पोहोचला ते विचारायचं ना ओके बाय आता आम्ही गाडीवर उतरायचं कुठेतरी बिर्याणी आहे खायला बिर्याणी खायसाठी थांबलोय घरून जेवण आलं तर पण परत आता भूक लागली उन्हामध्ये बघा जालन्याच्या रस्त्यावर चालत चाललोय आम्ही आता चला खायच्या टायमाला भेटू बघा आता जस्ट मस्त बिर्याणी खाल्ली मी किमा नान घेतला होता मस्त खाल्ला मस्त भूक लागली होती उन्हाची आता परत गाडी काढतोय आम्ही चाललो आता आत्याकडं गावाला चला भेटू परत पुढं तर आता इथे चिकू गेला थांबलो होतो अरे चिकू आणि तोंडाच्या मुखात बसणार जिकडे बघा तिकडे व्हिडिओच काढतो कसे होते चिकू हा तुझ्यासारखे मेरे गोड हो बघा
हे बघा आम्ही इथं आता पोहोचलोय नांदगावमध्ये आत्याला मामाला भेटायला. तर जाऊ तिकडं घरी, तर भेटू, चहा नाश्ता करू. किंवा इकडे जसं आता आत्याच्या घरी पोहोचलोय. बघू आत्याचं कानाचं ऑपरेशन झालेलं आहे. सर तिकडे बसू दे, पण बसू दे ना मला पण गादीवर. इकडे तर बघ ना तू. बघा मी आत्याचं पोरं इथे भेटलं, त्यांच्या घरी आलो होतो. सकाळपासून लई टारण्या मारत होतो का आवाज. चल ना पटकन गाडीवर जाऊन बस लवकर. चल अरे नको, चल ना बस ना लवकर. तर बघा मी आता चाललोय मामाच्या घरी. तर मामाला पण भेटूयात, जाऊ म्हणजे मामा राहतात, 2 मामा राहते आपली इथं. बाबाचं होतं इकडं, बाबा कालच गेले तिकडं औरंगाबादला. इकडं समोर घर आहे का, हे मामाचं घर. थोडा वेळ चहा नाश्ता करून जाऊ लगेच मग आपल्या इकडं. तर बघा मस्त इकडं आराम वगैरे करून चहा नाश्ता करून आता आम्ही इकडनं निघलोय. परत शिवम गेला आतमध्ये मोबाईल आणायला. आता इकडनं परत एका ठिकाणी फिरायला जायचं प्लॅन आहे. मस्त इकडं फिरू, तुम्हाला पण दाखव. आता आम्ही इकडनं निघलोय फायनली. चला मस्त आराम वगैरे करून जरा ऊन पण कमी झालेलं आहे. बॉबी आणि पवन गेलेत पुढं. चला भेटू पुढं लोकेशनला गेल्यावर. हे मस्त लावलंय रे, कुठून लावला शोध. हे वय कसं लावलंय, फवारे लावले तिथं अंगावर पडायला. बघा तर आता जस्ट तिकडनं घरून निघून इथं थांबले, उसाचा रस वगैरे प्यायला. इकडे दोघं पण आहे सोबत. आता पिऊ मस्त तुझा ज्यूस, मला थंड होऊन जाऊ पुढं. कोण आहे आणि पाणीचं बघा किती मस्त लावलंय, अंगावर पाणी पडतं थंड. गाडी अशी पुरी थंडीगार होणार आहे. इकडं बघा किती मस्त ज्यूस बनवून देतात, मस्त मशीन बघा कशी इकडं. आणि आपल्या इकडं मुंबईला कशी असते, किती आवाज येते. खळ 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 येते. ते पण ओरिजिनल आवाज नाही, स्पीकरला लावते आवाज. तर बघा आता उसा जरा चालेला आहे. इकडे 2 ग्लास खाली पण झाले बघा येऊन. बघा इकडनं आता आतमध्ये जायचंय आम्हाला. तुम्हाला दाखवतो मूर्ती बघा तिकडे दिसते का, तिकडे समोर. एवढ्या उन्हात तिकडे येऊन, एवढं ऊन पण नाही, आता जरा कमी झालेले. किती 5 वाजता झालेले, 5ला 10 मिनिटं आहेत. रस्ता बघा किती मस्त आहे, 4ही साईडनी मस्त झाडं गेलं. आणि समोर व्ह्यू तर एवढा भारी ना, मला काय सांगतो. तुम्हीच बघा, तुम्हीच कमेंटमध्ये सांगा समोर कसं वाटतंय, व्ह्यू कसं नाही. चला बघा समोर. मागं किती मोठी एकदम गौतम बुद्धांची मूर्ती मागे बघा. उन्हामुळे तुम्हाला दिसत नसेल, इकडनं
वरती जाऊ, तुम्हाला दाखवतो. चला. तर इथं मस्त आम्ही फोटो वगैरे काढले बघा. मागं तुम्हाला इकडनं गौतम बुद्धांची मूर्ती दिसत असेल, एकदम मोठी गौतम बुद्धांची मूर्ती आहे. तर आता मी इथं मस्त फोटो वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे काढले. तुम्हाला ते खाली इंस्टाग्रामच्या आयडीला बघायला भेटतीलच. शिवमने पण मस्त फोटो काढले, खूप छान छान फोटो आले. ऊन पण लागत होतं ना मस्त. तर आता आम्ही इकडनं निघलोय घरी जायला. कारण की आता किती वाजले माहिती का? 5 वाजले. 5:15 झालेत. तर घरी जाऊस तर अजून 1 तास घरी जायला लागेल. मस्त जाऊ घरी, फ्रेश वगैरे होऊ, परत भेटू तुम्हाला पुढे. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आपण गावाला आल्यावर म्हणजे कसं आमचा दिवस स्पेंड होतो एवढ्या उन्हामध्ये वगैरे, तुम्हाला सगळं कळत. जसं तुम्ही प्रेम देत राहा, जसं अगोदर प्रेम दिलेलं तर कंटिन्यू प्रेम देत राहा. तसं नवीन काय ना काय तुमच्यासाठी घेऊन येत राहू. चला भेटू पुढं. बाय बाय. तर आता तिकडनं निघून इथे एक हॉटेलमध्ये थांबले. ते दोघं गेले जरा पुढं, ते जेवले होते. आम्ही दोघं जेवलो नव्हतो, शुभम आणि मी. तेव्हा इथं थांबलं होतं बिर्याणी खायला. जर 2 चिकन बिर्याणी सांगितलेत. आता खाऊ आणि इकडनं जाऊ परत घरी. तर आता आम्ही चाललोय बाजारामध्ये. लक्की हॉटेल आहे. तर त्या दिवशी चहा पिली होती ना तिकडं बघा. बॉबी आणि पवन इकडंच थांबलेत. ते आता काही दिसत नाही. इथं काही दिसत नाही. गेले कुठं आता ते? घरी गेले आतमध्ये हॉटेलमध्ये पण नाही आहे. त्यामुळे त्यांना आता कॉल करून बघतो कुठे आहे. तसं शुभम इकडनं घरी चालले जाईल. आम्ही तिघं परत तिकडं घरी चालले जाऊ वडगावला. पण ते दिसतच नाही आता. दिसतच नाही. कॉल कर ना त्यांना. वे इकडे भेटले, चिकन घेता इकडं. तांबरे बसू दे ती मला. चल शुभम, चला बाय बाय. बाय बाय. चला तर आम्ही पण आता इकडे निघलोय घरी जायला. जाऊ मस्त आरामात घरी आणि भेटू तुम्हाला घरी गेल्यावर. चलो बाय. हिरवा गाईज आम्ही जस्ट आत्ता घरी आलोय. ठीक आहे. पवन कपडे वगैरे चेंज करतोय. आम्ही तर झोपलोय जरा मस्त. हे बघा. चला भेटू नंतर फ्रेश होऊन. तर अशा प्रकारे आपला हा आजचा ब्लॉग इथंच आपण एंड करू. तर आज खूप मस्त एन्जॉय केलं. इकडे तिकडे फिरलो वगैरे. मामाकडे आत्याकडे पण जाऊन आलो मस्त. खूप ऊन पण होता, पण काय मजा केली गावाला येऊन. तरीपर्यंत आपला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.